जुने पाठ्यपुस्तक त्यातील एक धडा, सस्याचे कान झालेत लांब। पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा, हरणाच्या रथातून फिरायचा, येवल्या येवल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा। एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले। नारद बसले आहेत बागेत, त्याला घेऊन ये इकडे पळत। सस्याने ऐकले, नारळ पडले आहे बागेत, त्यांना घेऊन ये इकडे पळत। ससा धांडरत फार, ससा खूप जोरात पळाला आणि एका बागेत आला। नारळ तर झाडाला, ते लागायचे कसे हाताला। नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना। ससा बसला रडत, देव आला बागेत। देवाने विचारले, ससेराव ससेराव का रडता, नारळाच्या झाडाआड का धडता। ससा म्हणाला, नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना, नारळ आणू कसा। देव म्हणाला, मी बोलावले नारदाला आणि तू ऐकलेस नारळाला। ऐकत नाहीस नीट, थांब, कान तुझे करतो लांब। देवाने ओढले सस्याचे कान, तेव्हापासून ते झालेत लांब। अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।